विद्यार्थी मित्रांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलोय मित्रांनो। बृहन्मुंबई यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या कार्यकारी सहाय्यक या जाहिरातीबद्दलची सर्वात महत्त्वाची आणि अपडेट माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलोय। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की बृहन्मुंबई मार्फत कार्यकारी सहाय्यक या पदाची 1846 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया झाली होती। त्याबाबतची एक महत्त्वाची अपडेट माहिती समोर येत आहे। तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण BW एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आणि मित्रांनो खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही चॅनल जॉईन करून घ्या। या चॅनलवरती आपण नवनवीन अपडेट माहिती शेअर करत असतो। आणि मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तर बघा विद्यार्थी मित्र, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कार्यकारी सहाय्यक या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। यामध्ये तब्बल 1846 रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने दिनांक 2/12/2024 ते दिनांक 6/12/2024 आणि दिनांक 11/12/2024 व 12/12/2024 या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर परीक्षा ही संपन्न झालेली होती। सदर परीक्षेचा निकाल हा दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला होता। सदर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवडीची निकषानुसार सामायिक गुणवत्ता यादी आणि उमेदवाराची शैक्षणिक प्रमाणपत्रे व इतर कागदपत्र पडताळणीच्या सापेक्ष एकूण 1825 उमेदवारांची तात्पुरती सामायिक निवड यादी तसेच प्रवर्गनिहाय तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर बघा विद्यार्थी मित्र, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे। एकूण 1825 उमेदवारांची तात्पुरती निवड यादी ही बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तसेच अनुसूचित जातीचे माजी सैनिक आरक्षणाअंतर्गत 21 उमेदवारांची गुणवत्ता यादीमध्ये उपलब्ध न झाल्याने सदर पदे हे शासन नियमानुसार सद्यस्थितीत रिक्त ठेवण्यात आलेली आहे। सदर तात्पुरता निवड यादीच्या अनुषंगाने कट ऑफ मार्क्सची यादी समांतर आरक्षणाकरिता उपयोगामध्ये आणण्यात आलेली प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। भरती प्रक्रियेअंतर्गत वेळोवेळी प्रसिद्ध होणारी माहिती सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार असल्याने भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सदर संकेतस्थळावर उमेदवारांनी वेळोवेळी पाहावे। तर बघा विद्यार्थी मित्र, खूप मोठी अपडेट आहे। निवड यादी ही तात्पुरती प्रसिद्ध करण्यात आली आहे, त्यामुळे ज्यांची निवड यादीमध्ये नावे आहे त्यांनी संकेतस्थळ वेळोवेळी बघा, कारण की यामध्ये वेळोवेळी सर्व प्रकारची अपडेट माहिती ही बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत प्रसिद्ध करण्यात येणार। तर मित्रांनो अशा प्रकारची अपडेट व महत्त्वाची माहिती होती। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट माहिती व व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो।